नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर भारतीय रेल्वे विभाग यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत। 1079 रिक्त पदांसाठी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला मिळत आहे। यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। महिला पुरुष दोघेही उमेदवार इथे अर्ज करण्याकरिता एलिजिबल आहे। 50% गुणासह तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल व संबंधित ट्रेडमध्ये तुमचं आयटीआय झालं असेल तर या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा 15 ते 24 वर्षापर्यंत असणार आहे। कॅटेगरीमध्ये असाल तर वयामध्ये सूट देण्यात येणार आहे। त्यामुळे या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। परंतु अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदांची माहिती, पात्रता, निवड प्रक्रिया व अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, या ठिकाणी आपण साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर डिव्हिजन यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो। तब्बल 1079 रिक्त जागांची ही पदभरती शिका उमेदवारी या पदासाठी संबंधित ट्रेड करता या ठिकाणी घेण्यात येत आहे। त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। 18 जून 2026 या तारखेपर्यंत तुम्ही या संबंधित ट्रेड करता शिका उमेदवारी पदासाठी अर्ज सादर करू शकता। तर बघा, इथे या ठिकाणी संबंधित वॅकन्सीची माहिती दिलेली आहे। नागपूर डिव्हिजन करता 977 जागा भरल्या जात आहे, तर मोतीबाग वर्कशॉप नागपूर करता 102 जागा या ठिकाणी संबंधित ट्रेडसाठी इथे भरल्या जात आहे। तुम्ही ज्या ट्रेडमधून आयटीआय उत्तीर्ण झालेला असाल त्या ट्रेडसाठी कॅटेगरीमध्ये अर्ज इथे सादर करू शकता। प्रत्येक कॅटेगरीमध्ये या प्रत्येक ट्रेडच्या जागा इथे देण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये एक सर्व्हिसमॅन आणि दिव्यांगांसाठी सुद्धा राखीव वॅकन्सी इथे ठेवलेल्या आहेत। तर अशा प्रकारे या ठिकाणी वॅकन्सी बाबतचा तपशील तुम्ही या ठिकाणी बघून त्यानुसार अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर अर्ज सादर करण्याकरता एलिजिबिलिटी कंडिशन कशा प्रकारचं लागणार आहे बघा मित्रांनो, वयाची अट इथे मिनिमम 15 वर्ष तर मॅक्सिमम वयाची अट 24 वर्षापर्यंत असणार आहे। 19 मे 2026 पासून तुमचं वय या ठिकाणी कन्सिडर केलं जाणार आहे, ज्यामध्ये एज रिलॅक्शन अप्पर एज लिमिट उमेदवारांकरता SC ST करता 5 वर्ष तर ओबीसी करता 3 वर्ष या ठिकाणी असणार आहेत। दिव्यांगांकरता एक सर्व्हिसमॅन करता 10 वर्षामध्ये वयाची सूट इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन कशा प्रकारचं लागणार आहे, तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 10वी मध्ये तुम्ही 50% गुणासह उत्तीर्ण झालेला असाल, संबंधित ट्रेडमध्ये तुमचं आयटीआय झालेलं असेल, नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग मार्फत तुम्हाला तसं सर्टिफिकेट या ठिकाणी आयटीआयचं दिलेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता। एकंदरीत 10वी प्लस आयटीआय उत्तीर्ण असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज इथे करू शकणार आहात। त्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे तर या ठिकाणी बघू शकता। या पदांसाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही, कुठल्याही प्रकारचं फिजिकल होणार नाही। थेट निवड तुमची गुणांच्या बेसिसवर या ठिकाणी केल्या जाणार आहे। 10वी मध्ये मिळालेल्या पर्सेंटेजच्या आधारे व आयटीआय मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे एक सरासरी एक ॲग्रिगेट मार्क्स काढून तुमचं मेरिट लिस्ट या ठिकाणी तयार करून तुम्हाला त्या पदासाठी निवडून दिला जाणार आहे। नागपूर डिव्हिजन आणि मोतीबाग वर्कशॉप नागपूरमध्ये तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे। त्यानंतर ट्रेनिंग आणि स्टायफंड या ठिकाणी कशा प्रकारचं असणार आहे, तर 1 वर्षाचं या ठिकाणी ट्रेनिंग पिरियड असणार आहे। त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला रेल्वे विभागाच्या नियमानुसार व शासकीय नियमानुसार स्टायफंड इथे दिला जाणार आहे। त्यानंतर लास्ट डेट सबमिशन ऑफ अप्लिकेशनची किती असणार आहे, तर या ठिकाणी बघू शकता 18/6/2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। त्यानंतर अर्ज सादर करण्याबाबत या सूचना आहेत, तर त्या सर्व सूचना वाचून तुम्हाला त्या पदासाठी अर्ज सादर करायचा। तर बघू शकता या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। अप्रेंटिसशिप विभागाच्या ऑफिशियल पोर्टलवर जाऊन तुम्हाला त्या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। अर्ज सादर करताना तुम्हाला ज्या विभागासाठी अर्ज करायचा आहे त्या विभागाचा इस्टॅब्लिशमेंट कोड या ठिकाणी वापरून त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। ऑनलाईन अर्ज सादर करताना 10वीचे प्रमाणपत्र व आयटीआयचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे। तुम्ही कॅटेगरीमधून अर्ज सादर करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जातीचा दाखला सुद्धा अपलोड करून घ्यायचा आणि संबंधित कागदपत्रे जी असेल त्या ठिकाणी अपलोड करून त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज या पदासाठी सादर करायचा। तर अशा प्रकारे 1079 रिक्त पदांसाठी शिका उमेदवारी या पदाची पदभरती संबंधित ट्रेडमध्ये भारतीय रेल्वे विभाग
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर यांच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात येत असून त्या पदभरतीची जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये ही जाहिरात या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या जाहिरातीमधून सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। जाहिरातीची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून तुम्ही ही जाहिरात या ठिकाणी प्राप्त करू शकता आणि या पदभरतीबाबत सविस्तर माहिती घेऊन या पदांसाठी अर्ज सादर करू शकता। तर अशा प्रकारची ही पदभरती आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।